काल पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। नागपूरच्या महाल परिसरामध्ये 2 गटात मोठा हिंसाचार झालाय। गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे। पोलिसांवर दगडफेक सुद्धा झाली। यामध्ये काही पोलीस जखमी झालेत। पोलिसांकडून सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। हिंसाचार करणाऱ्यांना 80 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। नागपुरात कोम्बिंग ऑपरेशन केलं जातंय। नागपूरच्या महाल परिसरात सगळी घटना घडली। नागपूरच्या महाल परिसरामध्ये रात्री 9:15च्या सुमारास हा संपूर्ण वाद ही घटना घडली। सध्या परिसरामध्ये तणावपूर्व शांतता आहे। एनडीटीव्ही मराठी शांतता राखण्याचं आवाहन करताय। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आम्ही नागरिकांना करतोय। तर काल पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी ही घटना घडली। नागपूरच्या महाल परिसरामध्ये 2 गटात मोठा हिंसाचार झाला। काल जे काही घडलं त्याची ही 6 दृश्य आपण पाहतोय। गाड्यांची जाळपोळ करण्यात आली। पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली। यामध्ये काही पोलीस हे जखमी झालेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, काल जो काही राडा झालेला आहे तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। आजची नेमकी परिस्थिती कशी आहे? पोलीस नेमकी कशी खबरदारी घेत आहेत? आजची सर्वात महत्वाची माहिती आणि बातमी अशी आहे की आता नागपूरच्या महाल परिसरामध्ये संचारबंदी जारी करण्यात आलेली आहे आणि संचारबंदीमध्ये शाळा, कॉलेजेस आणि सरकारी विभागामध्ये जे लोक काम करतात, इतर काही आयडेंटिटी कार्ड दाखवून ज्यांना नोकरीवर जायचं आहे त्या लोकांना फक्त सोडलं जाईल। बाकी सगळे दुकानं जे आहे महाल परिसरातले ते बंद राहतील। मी आता तुम्हाला कालची स्थिती दाखवतो आणि या ठिकाणी गाड्या दिसत आहेत। या गाड्या ज्या फोडण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो। आणि महाल परिसरामध्ये इथे गाड्या नुसत्या फोडल्याच नाही तर गाड्यांची नासधूस सुद्धा करण्यात आली, आग सुद्धा लावण्यात आलेली आहे। या एका पाठोपाठ एक या ठिकाणी गाड्या मी तुम्हाला दाखवतो आणि ही गाडी इथे दिसते आहे। या गाडीला फोडून टाकण्यात आलेलं आहे। दगड पहा या गाडीमध्ये आणि या हल्लेखोरांच्या मनात किती राग होता आणि त्यांचं वर्तन जे आहे किती रानटी होतं याचा अंदाज घेतला जाऊ शकतो। 5 ते 6 गाड्या या गल्लीतच फोडून टाकण्यात आलेल्या आहे। इथे काही नागरिक आपल्या स्वतःना विचारूया। ताई, हल्लेखोर जेव्हा आले सांगा, तुमच्या अनुभव व्यक्त करा काल ज्या पद्धतीने हल्ला झाला। हा, हे सगळं 7:30 पावणे 8च्या दरम्यान झालेलं आहे। त्यावेळेस मी माझ्या मुलीला गल्लीच्या कॉर्नरवर घ्यायला गेली होती। ऑटोला आतमध्ये येऊ देत नव्हते। समजा ऑटो आतमध्ये गेला तर तुला मारून टाकेल, ऑटोवाल्याला अशी धमकी देत होते। म्हणून मी तिला घ्यायला गेले। तो जनसमुदाय पूर्ण मी घरात आली आणि तसाच तो त्यांचा लोटचा लोट आला गल्लीमध्ये। त्यांच्या जो मोठ्या काठ्या होत्या आणि दगड होते खूप सारे, त्यांनी गाड्या फोडल्या। आमच्या कूलरला लटकले एक जण। तो कूलर पूर्ण रोड पर्यंत आणला होता त्यांनी आणि त्या खिडकीतून काच आणि दगड फेकले। दारांना लाथा मारल्या। इतक्या जोरजोरात लाथा मारत होते ते की दार तुटते की काय अशी भीती वाटत होती। आणि घरी मिस्टर नव्हते त्यामुळे आणखीनच जास्त भीती वाटत होती। बरं, घोषणा काय देत होते लोक ते आणि काय म्हणतात ते व्यवस्थित कळत नव्हतं। जय जिहाद असं काहीतरी होतं, ते मला नीटचं नाही ऐकलं आणि भीतीमुळे आम्ही त्याच्याकडे जास्ती लक्षही दिलेलं नाही आहे। आपण पाहू शकतो, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो। गाड्या बघा, ही पहिली गाडी आहे। एक पैसे जमा करून या परिसरात लोकांनी गाड्या घेतल्या, EMI भरतायत। पण या हल्लेखोरांनी पहा कुठली तमा न बाळगता, मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी ही एक पहिली गाडी आहे आणि या प्रत्येक गाडीमध्ये बघा तुम्हाला विटा आणि इथे दगड जे आहे ते दिसतील। ही एक गाडी आहे इथे। ही गाडी पूर्णपणे इथे काच फोडून टाकण्यात आली आहे। ही दुसरी गाडी आहे आणि यासोबतच आता पुढं जाऊया आपण आणि पुढं या ठिकाणी दिसत आहेत की गाडी जाळून टाकण्यात आलेली आहे। उदयजीराजे भोसले आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। राजे साहेब, काय सांगाल, काय आव्हान आहे तुमचं नागपूर जनतेला? आव्हान याचं की सर्वांनी शांततेने करावं। तुमचा पुन्हा असा प्रकार झाला नाही पाहिजे। आता सगळं जाती धर्माने याचा विचार करावा आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हे आम्ही मागणी करतो। हे प्री प्लॅन झालेलं आहे आणि हे प्री प्लॅन जे काम होते त्याच्यावर जास्ती शासन जर होईल तर पुन्हा अशी नागपूरमध्ये अशी घटना घडणार नाही। बरं, हे सांगा, ज्या पद्धतीनं लोक बाहेरून आले असावे का
हिंदू मुस्लिम एका सर्व धर्माचे लोक नागपूरमध्ये एकोप्याने नांदतात गेल्या अनेक वर्षापासून. त्या घटनेमध्ये बाहेरून कोणी आलं असावं अशी काही या घटने बाहेरून आले असतील, पण नागपूरचे लोक त्यामध्ये असल्याशिवाय बाहेरचे लोक एवढी हिंमत करू शकत नाही. नागपूरचे लोक याच्यामध्ये, कारण ही जी पर्टिक्युलर एरिया टार्गेट केली, काही घरं टार्गेट केल्या गेलेले आहे, त्याच्यामध्ये नागपूरचे लोकांचं सहभाग आहे, त्याशिवाय होत नाही. तर हे सांगा, एकंदरीतच काल विश्व हिंदू परिषदेने ज्या ठिकाणी आंदोलन केलं, सर्व धर्माच्या, सर्व पक्षाच्या, सर्व विचारांच्या लोकांना तुमचं नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज म्हणून काय आव्हान? माझं आव्हान हेच आहे की एकदा 11:30 विश्व हिंदू परिषद ते लोकांनी येऊन इथं घोषणाबाजी वगैरे करून गेल्यानंतर 1-1.15 वाजता जी घटना घडली, काही विश्व हिंदू परिषद, काही लोक जे यंग मुलं आहेत त्यांनी विचार न करता जी घटना घडली, त्या तिथून ही चिंगारी जी सुलगलेली आहे. तर ह्यासाठी या प्रत्येक संघटनामध्ये काही लोक असतात की जे ह्याचं नियोजन करतात. त्यांचं ऐकून जर कार्य झालं तर मला वाटतं अशा प्रकारे तेढ होणार नाही. आणि कालचही होण्यापेक्षा ह्याच्या पहिले सोलापूरकर, कोरटकर ह्या लोकांनी केले, त्यावेळेस या संघटना पुढे होत्या, हे मी या संघटनेला विचारू इच्छितो. धन्यवाद. आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता गाड्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत आणि आता अंदाज जो आहे तो बांधला जातोय की नेमकं या ठिकाणी नुकसान जे आहे ते किती झालं आहे. कारण की एका पाठोपाठ एक मी तुम्हाला गाड्या दाखवतो या, आणि या ठिकाणी ही दुसरी गाडी आहे की दुसरी गाडी या ठिकाणी दिसते बघा. म्हणजे जवळ 4-5 गाड्या एकाच गल्लीमध्ये आहेत आणि घोषणाबाजी ते लोकांनी केली आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून या ठिकाणी नागरिक जे आहे ते भयभीत झाले होते. प्रवीण दटके स्थानिक आमदार या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पाहणी करतायत. प्रवीण दटकेंना या संदर्भामध्ये इथे काही विचारणा झाली होती काल. त्यांनी सांगितलं होतं की बाहेरून लोक आलेले आहेत. प्रवीण दटके काय म्हणतायत ते जाणून घेऊया आपण. या ठिकाणी गाडी जी आहे ती झाली होती आणि गाडी तुम्हाला दाखवतो. ही गाडी इथे जाळण्यात आलेली आहे. दर्शक सर काय सांगाल, ही गाडी जाळण्यात आलेली आहे, तुमचं घर इथेच आहे, मॉब किती लोकांना? मोठ्या प्रमाणात मॉब होता. 200-250 लोक होते आणि सगळे युवक होते आणि त्यांच्या हातात तलवारी होत्या, पेट्रोल बॉम्ब होते आणि त्यांनी जाळून अशा प्रकारची नासधूस केलेली आहे. तुम्ही बघा इथे की एवढा मोठा गोटा त्या गाडीत टाकलेला आहे. म्हणजे विचार करा की काय द्वेष असेल आणि कोणत्या मोठ्या प्रमाणात. किती गाड्यांचं कमीत कमी या लाईनीत राहणाऱ्या सगळ्या गाड्या फुटलेल्या आहेत, 2 व्हीलर्स पासून तो 4 व्हीलर. या ठिकाणी आता गाड्या ज्या आहेत त्या त्यांचा इथून हटवण्याचं काम सुरू आहे. पण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इथे हिंसाचार जो आहे तो दंगलखोरांनी काल करण्याचा प्रयत्न केला. या गाड्या इथे जे जळली तेव्हा आगीचे लोट ते वरपर्यंत गेले आणि वेळीच ही आग विझवण्यात आली, त्यामुळे अनाथ टळलेला आहे. नाहीतर या ठिकाणी त्या आगीमुळे ही आग जर फैलली असती तर 1-2 घरं त्या आवाक्षाने आली असते. त्यामुळे आता या परिसरामध्ये स्वच्छता जी आहे ती केली जाते आणि या परिसरामध्ये कचरा साफ केला जात आहे. धक्कादायक म्हणजे सीसीटीव्ही जे आहे ते या ठिकाणचे काढण्यात आलेले आहे. दंगलखोरांनी सीसीटीव्ही जे आहे ते सुद्धा काढल्याची माहिती आता मिळतं. निश्चितच जी दृश्य आपण दाखवताय, पोहोचवताय प्रेक्षकांपर्यंत, त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये गाड्यांचंच नव्हे तर इतरही साहित्याचं नुकसान झालेलं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.